अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे सध्या प्रशासकीय कारभार असून प्रशासन मनमानी पद्धतीने विकास कामांचा अजेंडा राबवत आहे। आपल्या मनमर्जीतील अनेक ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून विविध विकास कामं करून घेतात, परंतु दर्जाहीन व निकृष्ट रस्ते, ड्रेनेज लाईन, स्वच्छता, आरोग्य यासाठी करोडो रुपये खर्चून देखील प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असं वाटतंय। त्यामुळे जनतेच्या या पैशाचा अपव्यय होत असून त्याला वाचा फोडण्यासाठी शिरूर येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी नगर प्रशासनाच्या केलेल्या विकास कामांची पोलखोल करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। रस्त्याची झालेली दुर्दशा व शेजारी असणारे ड्रेनेज लाईन यांच्या नावाखाली होत असलेला पोकळ विकास आणि गैरकारभार उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। या रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून त्यांनी जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी देखील आपला संताप शिवशाही न्यूजला बोलताना व्यक्त केलाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। परंतु दुर्दैव असे गेले अनेक वर्ष आम्ही या शिरूर रस्त्याबाबत, हा रस्ता डेव्हलपमेंट प्लॅन मधला रस्ता आहे, याच्या दुर्लक्ष करून डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये रस्ता बनवून त्या रस्त्यामध्येच गटर बांधून, मी दाखवतो तुम्हाला की रस्त्यामध्ये त्यांनी गटर बांधली। रस्त्यामध्ये गटर बांधून आजही या रस्त्यावर पाणी साचत आहे, ते गुडगा पाणी साचत आहे। एकीकडे विकास चाललाय म्हणून काही गावातील नागरिक मुख्याधिकाऱ्यांचे सत्कार करतायत, तर विकास चुकीच्या पद्धतीने चाललाय म्हणून विरोधक विरोध करतायत। पण माझा त्या दोघांनाही प्रश्न असा आहे, कोण कुणाचं कमिशन खाते, कोण कुणाचं काय करतो, त्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकाचा जो प्रश्न आहे तो सुरक्षित गेला पाहिजे या रस्त्यावरून। यासाठी तुम्ही दोघांनी प्रयत्न करावेत। ही आजच्या पावसाळा आता परतीच्या मार्गावर आहे, परतीच्या मार्गावर अशी जर परिस्थिती आहे तर शिरूरकरांचे प्रश्न कधी सुटणार आहेत? माझी शिरूरकर बांधवांना विनंती आहे, येणारा काळ निवडणुकीचा आहे, तुम्ही नक्कीच विचार कराल। जय हिंद। मी शिरूर शहरातील सामाजिक कार्यकर्ता सावळाराम आवारी। 3 वर्षापूर्वीचे जे सीओ साहेब होते, बोरकर साहेब, यांनी नवीन कांदा मार्केट समोरील जे रोडची अवस्था होती तिथे मी निवेदन देऊन त्यांनी सिमेंटचा कॉन्क्रिटीकरण असा रस्ता करून दिला होता। काही ठिकाणी चेंबर टाकलेले होते, पण आताचे जे अधिकारी आहेत त्यांनी चांगला रोड, सिमेंटचा कॉन्क्रिटीकरण झालेला रोड आज उखडून टाकलेला आहे। चेंबर काही ठिकाणी दिसत नाही। परिणामी शिरूर शहराला हे नदीचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तेव्हा हे अशा प्रशासनाचा मी धिक्कार करीत आहे आणि मी असे वाटत आहे की ह्या पाण्यामध्येच जलसमाधी घ्यावी, की जेणेकरून त्यांना जाग येईल आणि समस्त शिरूरकरांच्या समस्या ते काही प्रमाणात संपुष्टात आणतील अशी अपेक्षा आहे। हे बघा, हे पाणी, हे झालेली पाण्याची अवस्था, शिरूर हे असं बघा, असं वाटतं इथं पोहायला जागा केलेली आहे शिवनी। जय हिंद, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय। ओके, चला। रस्ता एकदम रोड डांबरीकरण करायला पाहिजे असतं आणि हे पावसाच्या आधी करायला पाहिजे होतं, आता नाही। काय वाटतं आता कुठून आला आणि कुठं चाललाय, तर ह्या रस्त्यावर कसं वाटतंय? महाबळवरून आलोय, आता नगरला चाललोय। आता रस्ता थोडं खराब आहे पूर्ण नगरपर्यंत, पण गेलं पाहिजे दर शनिवारी किंवा आधीमध्ये जातो। आता या रस्त्याची अशी दुरवस्था झालेली आहे, तर जाता पण येत नाही, गाडी थांबवता पण येत नाही। किती पाऊस चालू आहे, किती खड्डे, त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेलं आहे, गाडी घालायची पण भीती वाटते। जर मोठा खड्डा असं पडलो तर मणका मोडला बिडला किंवा पायाला काही इजापत झाली, लहान मुलं असतात। आता आम्ही डबल सीट आहे, बाजार घेऊन चाललो, कसं जाणार या रोडने? नगरपालिकेने ना ह्या रस्त्याची काहीतरी सोय करावी अशी आमची विनंती आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।